एका गॅजेटमध्ये 15 लाख नोंदी आहे. त्याच्यात जर 15 लाख आहेत तर 42 लाखापेक्षा जास्त मराठा आरक्षणात जातोय. लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आणि मग शेतकऱ्याचा मुद्दा घेतो. पण शेतकऱ्याचा एकदा मुद्दा घेतला का आपल्याला लफडायला डेंजर असते. आपण एकदा मागा लागलो ना त्याच्यातून पाणी काढूस तर मागे सरकतच नाही पुन्हा. मग जे व्हायचं असेल ते होईल. मी तसला विचार कधीच करत नाही. पण शेतकरी म्हणून तुम्ही सुद्धा सगळे त्या आंदोलनात उतरले पाहिजेत. मराठी म्हणून मराठी उतरते, पण शेतकरी सुद्धा पुढे आलं पाहिजे. तुमच्यात गटतट नसले पाहिजे तर न्याय मिळत. तुमचं कर्ज होत नाही. आजच शब्द आहे आपला या पवित्र व्यासपीठावर शहीद आहे. तुमचं कर्ज होत नाही. तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो. तुमच्या पीक विम्याचे पैसे कसं काय मिळत नाही ते पण बघतो. तुमच्या दुधाला भाव कसं काय मिळत नाही ते आपल्याकडे लागलं. तुम्ही बाकीचं टेन्शन नाही घ्यायचं. फक्त चल म्हणलं की एकदा मांडी घालून बसलं उठायचं. मुंबईत कसे मराठी एकदा नेले म्या कोणत्या डांबरीवर मराठीच होते. कोणचा गाडा कोणाचा कोंकड पळवते तळाला मिळ नव्हता. मला मुंबईत गेल्यावर माहित झालं पोलिसाचं बॅरिकेड पळवतं म्हणून. त्याला चाका असते तो खालू. म्हणजे लढाई जर जिंकायची म्हणलं तर ती चिकाटीनं लढावी लागते. माझ्या अगोदर सुद्धा समाज लढला, परंतु आपण जी चिकाटीनं त्याच्यात उतरलोत ना म्हणून 58 लाख नोंदी निघाल्या. 58 लाख नोंदीमध्ये साधा आकडा नाही. 2.5 ते 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. कोणाला काय बोंबलायचं बोंबलो द्या मला माहिती. गेले हे आपले काही दुकानदार म्हणतात निघालच नाही. तुला काय सांगावं आता. आणि कुणी उठत माझ्याच मागा लागत. रोज 2-4 दिवसाला 4-5 जण उठले का आलेच मीडिया. आणि तेवढाच आरोप आहे, दुसरा काहीच नाही. याने त्याला हाणलं त्याने त्याला गबाळ आणलं कुठं आहे मग. रोज दुसऱ्याच्या गाडीत बसवतो मी. गबाळ हाणलंय कुठे. खरं खोटं सांगत नाही तुम्हाला मी. या गाड्या मापल्या नाही बरं कामदार साहेब. मापल्या नाही गाड्या. या गाड्या मराठा समाजाच्या. हे जर ठरलं ना ओळखू दे गावात याला सोडून जायचं मला रिक्षा जायला पैसे नाही. मी माझ्या आयुष्यात काही कमीलच नाही. मला कामाचं नाही. मला ह्या लेकीबाळीच्या तोंडावरती आनंद आणि हसू बघायचं यांचे. यासाठी जीवन पूर्ण करीला लावलं. लेकरा बाळाला आयुष्याचं सुख समाधान द्यायचं. त्यांना आयुष्याचं आरक्षण द्यायचं. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांना टिकलं पाहिजे असं द्यायचं. तात्पुरतं मागायचं नाही. तुम्ही बी उद्या पासून तुमच्या उर्वरित आयुष्यात का हो काड्या करतात मागं बसल्या. उद्यापासून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मिळवताना काय मिळवायचं. तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याचं द्यायचं हे मागा. मतदानाला दी पैसे, कोंबडी खायला दी पैसे, भिकार चाळ्या नाही करायचे. आयुष्याचं जे लेकरा बाळाला आयुष्याला लागतं ना ते द्या. त्यांच्या शेतीमालाला भाव द्या. मागताना असं मागा की कायम पाणी मिळालं पाहिजे. पाणी असलं का आपण 2-2, 3-3 पिकं घेतोय. कोणाच्या दारात कुत्र्यासारखं उभारायची गरज नाही. कष्ट करून श्रीमंत होऊ आपण असं मागा. आरक्षण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशा गोष्टी मागा. 500 घेईन 1000 घेईन ते आयुष्याला पुरत नाहीत. आता लाडक्या बहिणीला 1500 रुपये देते. पुरले का नाही. मग काय घेतले असं नादी लावी देते आपल्याला. लाडक्या बहिणीला 1500 देते आणि 1500 बाजारात जो तरच उडत येते. आणि त्याचं का दादीच्या सपाट्यात जर सापडे ना 1500 दादीच्या सपाट्यात उडले ते तर संध्याकाळ होऊन देत नाही दाजी. मग 1500 आऊट. ही किंमत आहे का आपल्या लेकरा बाळाची. आपल्या लेकरा बाळाला लेकी बाळीला आयुष्याचं द्या. अधिकारी झाले पाहिजे. तुमच्या दारात लाल दिवा आला पाहिजे. पोरीकड नाही तर पोराकड. सुखाचा दिवस त्या दिवशी. 50-60 वर्ष टेन्शनच नाही. एकदा नोकरीला अधिकारी झाला की असं घ्यायचं. आपण थोडं मागून आपलीही किंमत कमी करू नका. आपल्याही लेकरा बाळाचं जीवन डावावरती लावू नका. त्याचं भविष्य घडलं पाहिजे. पोरी नोकऱ्याला लागले पाहिजेत. उच्च शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे. आता पोरीला मोफत शिक्षण करून घेतलंय आपण. फक्त मराठ्यांसाठी देत होत्या. तुम्हाला माहित नसलं तर सांगतो. ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस मोर्चा घेऊन वाशीला गेलो होतो तिथं सांगितलं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत 3-4 महिने लागणार आहेत. तर आपण मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना म्हणलं असतो हो मराठ्याच्याच पोरीला पाहिजे. मी तिथं आलेल्या मंगलप्रभात लोढा, तिथं आलेले दीपक केसरकर साहेब लय मोठे मंत्री आले. तुम्हाला किती नाव सांगा 15 मिनिटालाच मंत्री बदलायचं.
15 मिनिटं आलं. मी म्हणलं ते पहिले आलेलं कुठे गेलं? ते म्हणले ते इधर यायला भेट आहे. म्हणलं इधर यायला भेट आहे, कारण त्यात काही मंत्री अर्धी हिंदी बोलले होते आणि अर्धे मराठी बोलले होते. मला येत नाही हिंदी, त्याच्यामुळे ते डबल माघारी आलंच नाही. असे पण काही होते. त्यांना सांगितलं लेकीबाळीनं काय केलं नाही. कोणत्याही जातीची लेखबाळ असू दे, ती लेखबाळ हे सगळ्या जातीच्या पोरींना मोफत शिक्षण द्या, आणि ते JR मंजूर करून घेतला. आपल्याला उच्च शिक्षणासाठी, नोकऱ्यासाठी, आरक्षणासाठी, योजना मिळवण्यासाठी आरक्षण पाहिजे, म्हणून आपण ते घेतलंय. आता राहिलेला पण घेणार आहे. आता तुमचा पश्चिम महाराष्ट्रातलाच आता तुमचाच नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यंत काहीतरी खालीवर करतील. ते नाही केलं तर मी त्यांचं मागं लागणार असं सांगितलं. निवके पाटील साहेबाला पण सांगितलं. शंभूराजे देसाई साहेब सुद्धा त्या मराठा उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या समितीत आहेत, त्यांना पण सांगितलंय. जेवढे त्या मंत्री आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला सातारा संस्थांचा सुद्धा JR काढा. आता वाट बघतोय काढतात का नसतं. मी तर मागा लागणार आहे, कारण मी काय भेद करत नाही. महाराष्ट्राला कुटुंब मानलंय. त्यामुळे मी मराठवाडा, खानदेशन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसलं जुन्या भाषेत म्हणतात खौट वागणं, तसलं वागत नाही. सगळे मायबाप समाज माझा आहे या राज्यातला. मी सगळ्यांसाठी लढणार, एकालाही मागं सोडणार नाही. फक्त जरा दम्माने जाऊ आपण आणि आयुष्याचं मिळू. आता मराठवाड्याचा JR निघाला, हळूहळू टप्प्याटप्प्यानं बरोबर घालू आपण सगळा समाज आरक्षणात. तुमचं पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तच करू, टप्प्यानं जाऊ. आपल्याला सवय लई मुनी गलं म्हणल्यावर कसं काय नाही, ती लगेच दम धरणार. दम नाही आपल्याला, आपण फुगीरच लई आहे. आपल्याला ते फुगीरपणा एक सोडावं लागणार आहे आपल्या अंगातला. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगवलं यांनी, खोट्या प्रतिष्ठेत. त्यांनी आयुष्याचं पदरात पाडून घेतलं. आपल्याला खोटं काय सांगणार. एखाद्या गावात गेला आणि एखादा कार्यकर्ता असला की त्याला हे नेते लोक म्हणणार, हे सोडून बरं का धरू आणला. आपलं काय नसतं, सरळ डंका असतो. आपण काय मागं उडवून नसते. आपण कोणचा नेता महाराष्ट्रातला एखादा कार्यकर्ता पशी बसला की ते लगेच म्हणणार तो याशिवाय गाव फुटतच नाही. फुगलं नाही लगेच गोटेच हातात घेतोय. एखादा जर आपल्याला कोणी पोट जातो जर म्हणला ना काय चाललं पाठी 150 कप चहा सांगितला जाईल, फुकट मोठेपणा. खोट्या प्रतिष्ठेत जगायचं बंद करा आपले लोक. सत्य काय त्याची जाणीव करून घ्या. आणि आपल्याला पुढं कसं जाता येईल, आपल्या समाजाचं, आपल्या लेकरा बाळाचं, लेकी बाळीचं आयुष्य आपल्याला कसं मोठं करता येईल, त्याच्यासाठी झिजू आपण. आता मी झिजलोय. मी इतकं ह्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झिजलोय की शत्रू सुद्धा झालेत मला. डायरेक्ट माझ्या सुपारी देते जात घातपातात. त्याला माहितच नाही सुपारी देणाऱ्याला मी का गोट्या सुपारी फोडीन त्याची. सुपारी देते काय करते, काय वाईट करतो मी. गोरगरिबांच्या लेकरा बाळा मोठे व्हावं हे स्वप्न आहे माझं. मी करायचं नाही. गरिबाला आरक्षण मिळावं हे म्हणायचं नाही मी. तुम्ही समजा आमच्या लोकांचे खून करणार, मी म्हणायचं नाही आरोपीला अटक करा, मरू द्यायचे. तुमच्या घरातलं पोरग मेलं तुम्ही गप बसताल का? मी महाराष्ट्रात अन्याय झाल्यावर गप कसं बसणार? तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकून देणार, मी गप कसा बसणार? मग ते लगेच जातीवादी म्हणणार मला. याच्यात कुठं जातीवाद आला? त्यामुळे काम करताना मी नाही जातीवाद करत. माझ्या दारात कोणी पण येऊ द्या. आता धनगर समाजाने माझा सत्कार केला म्हणून सांगतो. आमच्या बीडला पांढरे नावाचे सभापती आहेत धनगर समाजाचे. त्यांच्या पोरीला 19 लाख रुपये फीस मागितली होती MBBS ची. हसन मुश्रीफ साहेबाला फोन केला, म्हणलं पोरीला मोफत शिक्षण केलं तरी कशामुळे पैसे घेतात? 2 मिनिटात भरलेले 6 लाख रुपये त्या माणसाचे वापस द्यायला लावले. मी जर जातीवादी असतो तर म्हणलं पडू दे ना, तसंच त्याला काय कमी सभापती आहे ना. माझ्या दारात आलेला माणूस मी कोणत्या जातीचा सो वापस पाठवत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, महादेव मुंडेचं कुटुंब मी वापस पाठविलं असतं. आता आरोपी जेलमध्ये टाकायची वेळ आणली. नार्को टेस्ट पर्यंत प्रकरण नेलंय मी. ते पूर्ण दाबलेलं, पूर्ण दबलेलं प्रकरण. कुठं जातीवाद केला? कोणी पण येऊ दे दारात. आंतरवालीच्या दारात आलेला माणूस मी कधीच वापस पाठवत नाही, काम काही असू द्या. आणि तुम्हाला पण सांगतो, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, तुम्ही कोणी असाल, माझ्याकडून काम होईल नाही तर नाही होणार. पण तुम्हाला आलेल्या अडचण सांगत जा. सुटल नाही सुटल माझ्याकडून, पण मी प्रयत्न तरी करत, मागं सरकणार नाही. कारण दबून ठेवून उपयोग नाही. आणि आपण हुशार व्हा. आता जसं कलेक्टर साहेबांनी मग सांगितलं, बांड पुढं अंक फोडी देत तमक फोडी देत, ते जरा बंद करा. 1-2-3 गोष्टी सांगतो. आपले भाऊ शहीद झालेत, त्यांच्या
स्मृती दिनाच्या दिवशी एवढ्या 2-3 सांगितलेल्या गोष्टी तरी समाजासाठी करा. पहिली गोष्ट, सगळ्यांनी दारू प्यायचं बंद करा. दारू पिऊ नका. एकदा दारू पिला ना, सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी येणारे आपले लेकर आणि बायको फुल टेन्शन मध्ये असते. सकाळी गेलेला बाप कसा घरी येईल माहित नाही. आपली इज्जत आपल्या हाताने घालू नका. आपल्या गावातले लोक आपल्याला नाव ठेवतात दारू प्याल्यामुळं, पाहुणे रावळे नाव ठेवतात, आपले लेकर बाळ सुखी नाहीत. आपल्या संसाराचं आपल्या हाताने वाटोळं करू नका. दारू पासून लांब जा सगळे. हे पहिलं काम करायचं. इथं कोणी पेत आहे का? वर हात करा. कोण कोण दारू पिते? दारू पिणारे वर हात करा. वर हात केला याचा अर्थ इथं खूप मेंबर दिसते, प्रचंड मेंबर दिसते. उद्यापासून दारू बंद. मावशा हो, तुम्हाला एक काम सांगतो, तेवढं करा. करता का? व्हायला तुम्ही काहीच बोल माझा. तुम्हाला मस्त आणून बसेल काय इथं. तुम्हाला एक काम सांगतो, तेवढं करा. हे जर दारू पेले ना, यांच्या भाकरी बंद करून टाका. भाकरच देऊ नका यांना. मी आहे तुमच्या मागं, तुमचा भाऊ म्हणून तुम्ही टेन्शनच घेऊ नका. भाकरी बंद करा यांच्या. तेव्हा ठेकायला येते. आणि तसं नाहीच ऐकलं तर आंतरवालीला माझ्याकडे निरोप पाठवाय. दारू पिता म्हणून त्याला गोदावरीत घेऊनच हाणतो तिकडे. व्यसनापासून सगळे लोक लांब जा. आपली इतकी प्रगती होणार की प्रचंड. दुसरं काम, एकमेकाच्या बांधा फोडायचे बंद करायचे. बांधा फोडायचे नाही, वाट नसली तर वाट द्यायची. त्या बांधापायी 5-5 पिढ्या झाल्यात आपण एकमेकाला बोलत नाहीये. 5-5 पिढ्या एवढी दुश्मनी झाली. त्या 2 फुटाच्या बांधात तुम्हाला ऊस होऊन जर झाला फोडला तुम्ही तर 2च फूट फोडता, जास्त नाही. 1 टन ऊस होईल फोडलेला राहणार 5,000चा. पण भांडणं जर झाले ना, 1 लाख रुपये कोर्टात आणि पोलीस स्टेशनला जाते. आणि जेलला बसला ते वेगळं. कितीला पडला बांध, काय गरज आहे फोडायची? त्यापेक्षा 1-1 फूट उलट सोडून द्या मोठ्या मनानं. वाट नसेल तर त्याला रस्ता द्या, जाऊ द्या त्याला रानातून, काय फरक नाही पडत. सहकार्य करायचं शिका. लोक आपल्या खोट्या प्रतिष्ठेत जगून आपल्याला दुश्मनीकडे लावते. त्यामुळे पिढ्यांना पार्थ वाटलं होतं. आणि जे आपल्या बापाने केलं ते पोरग करतं पुढं पुन्हा. म्हणून त्या बांधाच्या भानगडीतून पुरे लांब जा. बाकीचं मी तुम्हाला काही काही पुढे देत नाही. मी आहे तोवर तुम्हाला टेन्शन नाही. कोणी दुश्मन व्हायचं तुम्हाला, आपण तुमच्या सगळ्यात पुढे मी राहणार. तुम्ही काळजीच करू नका. दुश्मनीचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही चांगले चांगले गार केले दादा. मगाशी कोणीतरी सांगितलं भाषण करताना की एमपीसीचा मुद्दा. एमपीसीच्या मुद्द्यात सुद्धा जात नाही बघितली मी. तिथल्या एका पोरीचा फोन आला, मी फाशी घेईन. 10 वर्ष आम्ही प्रॅक्टिस केली म्हणे, मला फाशी घ्यायला लागत. मी तिकडचा दौरा सगळा सोडून दिला. शिर्डी पासून डायरेक्ट पुण्यात जाऊन बसतो. आणि त्यांना आता मुदत वाढून द्यायचं काम सुरू झालं. मी जातीवादी असतो तर त्यांना मुदत वाढूनच भेटली नसती. पोलीस उचलून त्यांना जेलमध्ये टाकत होते. ते सगळं थांबवलं. मी आहे मदतीला, आहे तोपर्यंत राहील. मला आता चालता उठता येत नाही. मला तुमच्या 4 पायऱ्या चढवत होतं, 2 जण लागतात राहायला. इतके त्या उपोषणाने हाल झालेत माझे. इतका प्रचंड त्रास आहे. कधी माझ्या पोटात आग होईल ना सांगता येत नाही. तर 1 मिनिटात खाली बसावं लागतं, इतकी प्रचंड आग होती. कारण त्या उपोषणाने माझ्या शरीरात काही राहिलं नाही. चालता चालता चक्कर येईल, अंधार आहे त्या डोळ्याला ऑटोमॅटिक. परिस्थिती त्या उपोषणामुळे खूप हाताच्या बाहेर गेली. पण शेवटी काय असतं, मला माझ्या समाजाशिवाय करमत नाही. समाजाचे वेदना मला बघवत नाही. जसं की कलेक्टर साहेब म्हणले की आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही या गावात येता का नाही. कलेक्टर साहेब, मी हवात जगतच नाही. जो हवात जगतो म्हणून तर समाजाची माती होती. मग वाटलोच त्यांच्यामुळे होतं. माझ्यावर माझ्या समाजात जबाबदारी टाकली. मला मुलगा म्हणून समोर केलंय. तर मी लोक 1,000 आहेत का 10,000 आहेत का 1,00,000 आहेत मी बघत नाही. नसतं आजकाल लोक असे थोडी मोठी सभा झालं तरी हवात जगत आहेत. आम्ही 1.5 ते 2 कोटीची सभा घेतली. 1.5 ते 2 कोटीची. पण जमिनीवरच आहे. नाही तर माझ्यासारखं हेलिकॉप्टरने झेंडलं असतं. 2 कोटी सभा घेतो म्हणजे ते मला खाली येत नाही बाबा. वरची वरच सगळं. हगला वरच असता, खाल्लं वरच असतं. मी जातवाने असं तुमच्या रक्ताचा आहे. मी मातीतच जमिनीवरच राहणार मरेपर्यंत. उठणार नाही. मोठेपणात जगणारच नाही आयुष्यभर. तुमच्या त्या यांना विचारा मी जमिनीवर आहे की नाही. तुमच्या तिथले काय नाव आहे त्या साहेबाचं इथले हेच तालुक्याचे म्हणजे
शेवटी हा मग शेवटी ह्याच तालुक्याचे आहेत ना. हो त्यांच्याकडून बरेच कामं करून घेत असतो. मग हे नाही लोकांचे ते आहेत ना, ते गोळ्या औषधावरच काहीतरी येत ना, त्या आरोग्य विभाग हा त्याच्यावर येते. त्यांच्याकडून गोरगरिबाचा अडचण आले की करा. त्यांना माहिती आहे नाही केलं दुसरी शिबिरात काहीतरी म्हणणार पटकून लगेच. मला राजकारणाशी नाही देणं घेणं. गोरगरिबांच्या मदतीला कोण येत आहे काम करून घ्यायचं, गरीबाची अडचण सोडवायची, याच्यासाठी मी काम करत राहतो. तसं पुढचाही काळात आपल्याला एकजुटीनं काम करायचंय. पुढे अनेक लढाई लढावायच्यात. तुमचा एक जीव कायम ठेवा. कारण आता ऊन लय पडलंय, तुम्हाला वाटतंय उर की नाही पाठापाठा. आपला एकदा पट्टा सुरू झाला का आपण पण करीत नसतो. बोलू का आता काय बोलत नाही राहिलं. एक राहिलं राव तेवढं ध्यानात आलं माय आमदार साहेबाकडे. आमदार साहेब मी काम सांगत नाही बरं का. आता तुम्हाला सांगितलं करावं लागेल. आपल्याला दंगा अवघड, मी कधी काम सांगत नाही. आता मध्ये जे रस्त्याने आलो तर आम्ही जामखेड ते करमाळ्यापर्यंत मध्ये रस्त्यात लोक भेटलेले म्हणले आमचे खड्डेच जाय ना त्या रस्त्याचे. अलीकडून तुम्ही करा, पलीकडून राम शिंदे साहेबाला सांगतो तो रस्ता लवकर करून द्या. ते लोक लय परेशान झाले. ते लय वाटाण फोन करत होते. गाडी अशी झाली की लगेच अशी व्हायची. गाडी पेली का बसलेली पेले तर कळा असा रस्ता होता. लोकांचे असे हाल चाललेत मरणाचे. ते लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. काम केल्यावर लोक विसरत नसते. तुम्हाला पहिलंच काम सांगितलं तेवढं शेतकऱ्याचे ते रस्ता तुम्हाला जिथून मंजूर करा तिथून करा. तुम्हाला जसा करा तसा करा, पण तो रस्ता त्यांचा पहिला तुमच्या आधीपोत करा. तिथून पुढे राम शिंदे साहेबांना पलीकडून सांगतो तुम्ही पलीकडून डांबर टाका. ते लोकांचं तरी कल्याण होईल. त्या लोक मला सांगत ते मध्ये येणे सांगितलं का लोक भेटतात पटकून करतात. जे होईल ते होईल कसं व्हायला, पण लोकांचं तर कल्याण होईल ना. तेच लोक तुम्हाला विसरणार नाहीत. मला आता तुमचा शक्तीपीठ महामार्ग काही शेतकऱ्यांनी नेलं होतं. त्यांच्यावरती प्रचंड मोठा हल्ला केला, त्यांचा विरोध आहे. शक्तीपीठ महामार्ग करू नका, आमच्या शेती गेल्या तर आम्ही काय खायचं. मग त्या दिवशी बावनकुळे साहेबाला फोन करून सांगितलं हे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे का. त्यांनी आता मला वाटतं 5 तारीख काहीतरी त्यांना बैठक लावली मंत्रालयात. म्हणजे तोडगे काढायला मी पक्का आहे. फक्त तुम्ही एकजूट राहा. तुम्ही का राजकारण करायला लागले की नेत्याला पक्षाला मोठा मानायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं मानता त्या दिवशी तुमचं आयुष्य संपलं. ते राजकारण 15 दिवसाचं. राजकारण करू नये या मताचा मी नाही. राजकारणात सुद्धा लोक पाहिजेत. राजकारण 15 दिवस करायचं, त्यांच्यासारखं शिकायचं. ते जसं करतात तसं आपण करायचं. 12ही महिने राजकारण करायचं नाही. बाकीचे दिवस आपला समाज लेकर बाळ कसे मोठं करता येईल याच्यासाठी 15 दिवसच तेवढे. त्याच्यानंतर सोडून द्यायचं. भांडणं राजकारणासाठी करायचे नाही.